धनकवडीमध्ये महानगरपालिकेकडून उभारल्या जाणाऱ्या प्रांगणामध्ये आज राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जो आहे तो छत्रपती संभाजी महाराजांचा बोर्ड लावलेला आहे। कशासाठी आंदोलन करताय? आता सध्या खेळाच्या मैदानाचं काम सुरू आहे, ते अंतिम टप्प्यात। आमचं जे आंदोलन नसून हे लोकांची भावना होत्या, जेणेकरून आज एवढं मोठं प्रांगण पटांगण झालेले त्याच्यासाठी धर्मवीर छत्रपती संभाजीराजे ज्यांच्यामुळे आपले मंदिर आबादित राहिले त्या धर्मवीर छत्रपती संभाजीराजेचं नाव आम्ही प्रवेशद्वार द्यायचं ठरवलं होतं। परंतु त्याच्यामध्येच एक स्थानिकच्या सर्व लोकांचा विचार करता मध्येच एक प्रांगण पटांगण आहे, त्याला अहिल्यादेवी होळकर नाव द्यायचं असं ठरवलं आणि वाचनालयामध्ये अण्णाभाऊ साठे नाव हे द्यायचं ठरवलं। परंतु जे की आता पुणे महानगरपालिकेने जे एक ठराव पास केला होता की 2 कोटीचं आम्ही टेंडर वगैरे देऊ मंदिरासाठी मूर्तीसाठी, त्याला आमचा विरोध नाही, आमचा कुणीही पक्षाशी कुठलाही मतभेद नाही आहे। परंतु इथेच लागली एक बाजूचं राम मंदिर आहे, त्या राम मंदिरचा जीर्णोद्धार करा। तुम्हाला प्रभू श्रीरामाबद्दल भक्ती आहे, प्रेम आहे, आम्हाला पण आहे, तर त्याच्यासाठी तुम्ही इथं